नमस्कार. मी आशुतोष टिळक. 2 मार्च ते 8 मार्च या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. या आठवड्याच्या हेडलाईन्स खरं तर काय होत्या? या आठवड्याच्या हेडलाईन्स अगदी भरपूर होत्या. म्हणजे हा आठवडा महाशिवरात्रीच्या शुक्रवारच्या सुट्टीच्या नंतर देखील एक अत्यंत टाईट आठवडा होता आर्थिक दृष्ट्या. आणि म्हणून इंडियाज इन्क्लुजन इंटू ब्लूमबर्ग इंडेक्स जेपी मॉर्गननी ऍड केला. त्याच्यानंतर ब्लूमबर्ग या दुसऱ्या एका प्रतिष्ठित फिक्स्ड इन्कम मार्केटच्या इंडेक्स बनवणाऱ्यांनी भारताचा समावेश, भारताच्या सरकारच्या बॉन्डचा समावेश त्याच्यात केला. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. टाटा मोटरनी त्यांच्या बिझनेसचं डीमर्जर करायचं जाहीर केलं. बँकांची, आरबीआयची अशी इच्छा आहे की त्यांच्या कस्टमरला कार्डचं नेटवर्क चूज करण्याची एक ऑथॉरिटी, एक इंडिपेंडन्स असावा. बँकांनी तो निर्णय स्वतः घेऊ नये असं आरबीआयचं म्हणणं आहे. आणि ही एक अत्यंत योग्य डिसिजन झालेला आहे आरबीआय कडून. अधिक जाणून घेणार आहोत. केवायसीचा अजून एक लेअर. खरं तर बातमी फार छोटी आहे, समजून सांगायला थोडा टाइम लागेल, पण तुम्ही म्हणणार की छोटी बातमी का? तुमचा पैसा, तुमची गुंतवणूक ही जास्तीत जास्त सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून. आरबीआय एक्सपेक्ट्स 8% ग्रोथ. 8% जास्तीच्या ग्रोथ मध्ये Q3 मध्ये लागलं. आणि आरबीआयचं म्हणणं की Q4 ची जी ग्रोथ आहे ना, ती पण तरी थोडीशी अशी वरच्या साईडला असू शकते. म्हणून वोल फायनान्शियल इयरची ग्रोथ ही 8%च्या आसपास फिरू शकते, आरबीआयचं म्हणणं हो. इंडियन शिपिंग इंडस्ट्री आत्ता जे 1,500 जहाज आहेत ते 15,000 पर्यंत नेण्याचा प्लॅन आहे. नेमकं काय आहे अधिक समजून घेऊया. वेदर, फ्रेट आणि काही नवीन कमोडिटीज फायनान्स मिनिस्ट्रीने फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये ऍड केलेल्या आहेत. कमोडिटीच्या बाबतीमध्ये जेएम फायनान्स आणि IIFL गोल्ड लोनच्या बाबतीमध्ये आरबीआयने घेतलेल्या ऍक्शन्स या आठवड्यामध्ये एक हायलाइटेड पॉइंट होत्या. म्हणजे या आठवड्याच्या बिग हायलाइट अशा दोन चार ज्या होत्या त्या तिथे आहेत. NFRA डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ कंपनीज हा काय मॅटर आहे, झालं काय आहे? बातमी अशी थोडीशी कोपऱ्यातली होती, पण तरी पण तिला हायलाइट करावं लागेल. स्ट्रेस टेस्ट ऑफ स्मॉल अँड मिड कॅप स्कीम्स आणि इजिप्त. जगभरच्या अनेक साऱ्या बातम्यांच्या बाबतीमध्ये हे जे हायलाइट होतं ते करावं लागलं. आणि वाटलं तर मग इतर थोड्या बातम्यांकडे जाऊया. पण पहिली बातमी आहे इंडियाज इन्क्लुजन इंटू ब्लूमबर्ग. झालं असं की आता आपण जून महिन्याकडे चाललो आहोत. 28 जून 2024 मोठा दिवस असणार आहे, कारण जगभराच्या बाजारामध्ये स्वतःचा डंका पिटून घेत नाही म्हणणार, त्यांचा एक वेगळा मान सन्मान आहे या जगामध्ये. अशा जेपी मॉर्गनच्या ग्लोबल इमर्जिंग मार्केट इंडेक्स, गव्हर्नमेंट बॉन्ड इंडेक्सचा जो काही आहे, त्याच्यामध्ये भारत सरकारच्या कर्जरोख्यांचा समावेश होणं ही मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये आलेली एक फार मोठी न्यूज. आणि त्याच्यावर मी पॉडकास्टही केला होता चंद्रशेखर टिळक सरांसोबत, तो बघा. आणि त्याच्याच आसपासच्या एखाद्या न्यूज मध्ये मी म्हणलं होतं की ब्लूमबर्ग येईल का? ब्लूमबर्गने केलं. आता माझा प्रश्न आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये रुसालचा जो एक आहे इंडेक्स तिसरा मोठा, तो देखील ऍड करेल का? आणि याच्या बाबतीमध्ये हायलाइट करायची गोष्ट अशी आहे की खरं तर ही बातमी आहे छोटीशी, ही बातमी फार छोटीशी आहे. पहिली बातमी मी घेतली खरं तर गव्हर्नमेंट प्रोक्युअरमेंट न्यूज, त्याच्याकडे जाणारच आहोत. पण गव्हर्नमेंट प्रोक्युअरमेंट न्यूज अशी आहे की 6 फेब्रुवारी इंडियन गव्हर्नमेंट अनाउन्स दॅट भारत राईस स्कीम विच विल सेल बासमती राईस ऍट 29 पर केजी. भारत सरकारने ज्यांना खरंच गरज आहे त्या अन्नाची, त्यांच्यासाठी भारत आटा आणि भारत राईस अशा दोन ब्रँडच्या अंडर, नाफेड असेल किंवा केंद्रीय भंडार असेल किंवा इतर कुठल्याही सरकारी संस्था ज्या अन्न विक्री करू शकतील त्यांच्या थ्रू
या गोष्टी सरकारने विकायला काढल्या होत्या. भारत आटाला अगदी भरभरून रिस्पॉन्स मिळाला. भारत आटा 80% अगदी फटाकदिशी संपला. पण भारत राईस किंवा भारत चावल जो होता तो काय कोण घ्यायला तयार होत नव्हतं. त्याला भारतभर सगळीकडे उपलब्ध करून दिला आहे. पर अमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट सारख्याच्यावर आहे. आय थिंक ONDC वर पण तो अवेलेबल आहे. ONDC या सरकारी ऑनलाईन मार्केट प्लेसवर पण तो अवेलेबल होतो आहे. आणि भारत राईस ऑल फिजिकल मोबाईल आउटलेट्स ऑफ केंद्रीय भंडार, नॅशनल ऍग्रिकल्चरल कॉर्पोरेशन, कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नाफेड, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया NCCF मध्ये पण ते असणार. इट विल ऑल्सो बी अवेलेबल मोबाईल ऍप्स ऑफ केंद्रीय भंडार. 29 रुपये पर केजी मध्ये बासमती किंवा इतर कुठल्या प्रकारचे राईस. मला असं वाटतं की ज्यांना त्याची खरंच गरज आहे अशा माणसांसाठी एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि देर आहे दुरुस्त आहे. खरं तर हे फार आधी होण्याची गरज होती. मुळात ज्यांना ते मिळण्याची गरज आहे. आणि याच्यावरून आठवलं, दिल्लीच्या नवीन अर्थमंत्री आतिशी मार्लेना यांनी युनिव्हर्सल बेसिक इन्कम कडे जाण्याच्या दिशेचं एक पाऊल उचललेलं आहे. ती बातमी मी खरं तर नाही घेतली. इन शॉर्ट, इन सिंपल, ती बातमी अशी आहे की दिल्ली सरकार महिलांना दर महिन्याला एक ठराविक रक्कम त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार आहे. ज्यांना ती नको असेल त्यांना ती घेता पण येणार नाही. आणि काँग्रेसच्या राज्यात 2014च्या आधी काही प्रमाणावर एक पायलट प्रोजेक्ट केला गेला देशाच्या काही भागामध्ये. ज्यांना खरंच गरज आहे अशा माणसांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसा टाकण्याची सरकारने सुरुवात केली. सरकार बदललं आणि ते गेलं उडून. परंतु एक पायलट प्रोजेक्ट राबवला गेल्यामुळे आणि आता एक राज्य त्या दिशेने चाललं आहे. हे म्हणायला जागा आता अशी तयार होते आहे की आता नंबर्स अवेलेबल आहेत सरकारकडे. आणि ज्यांना खरंच गरज आहे अशा माणसांना अन्नधान्य देण्याऐवजी जर युनिव्हर्सल बेसिक इन्कम दिलं गेलं तर एक क्रयशक्ती थोड्याफार प्रमाणावर का असेना अकाउंटमध्ये आली आहे. आणि एक किनिशियन इकॉनॉमिक्सचा स्टुडंट असून देखील मी याला कम्प्लिटली ऍक्सेप्ट करतो. यासाठी मी टाळ्या वाजवतो. उत्तम गोष्ट आहे असं मी म्हणेन. जाऊया पुढच्या बातमीकडे. ब्लूमबर्ग फॉलोज JP मॉर्गन रसेल नेक्स्ट. म्हणलं होतं मी. ब्लूमबर्ग EM लोकल करन्सी लिक्विड गव्हर्नमेंट बॉन्ड इंडेक्स नाव सगळं काही सांगत आहे. ब्लूमबर्ग जे घेऊन येत आहेत स्पॉन्सर, EM इमर्जिंग मार्केट, भारत इमर्जिंग मार्केटमध्ये येतो. लोकल करन्सी, रुपया ही शेवटी लोकल करन्सी आहे. लिक्विड गव्हर्नमेंट बॉन्ड, काही बॉन्ड असतात जे इलिक्विड असतात, काही बॉन्ड जे इलिक्विड असतात, काही बॉन्ड लिक्विड असतात, काही बॉन्डला इझिली मार्केट अवेलेबल होऊन जातं. मी डिमांड केली, इझिली अवेलेबल होतं. काही बॉन्ड लिक्विड असतात. त्याचा अर्थ असा की मी खरेदी करायला जाणं, माझी एखादी ऑफर पडणं, याच्यामुळे त्या बॉन्डच्या ओव्हरऑल मार्केटची असलेली प्राइस मध्ये फारसा फरक पडत नाही. हजारो हजार लोक खरेदी विक्री करायला बसले असतात. काही वेळेला काही सिक्युरिटीज या भयंकर इलिक्विड असतात. मी असे पण शेअर बघितलेत, महिन्यातून एखादा व्यवहार होतो असे पण शेअर आहेत या देशात असतात. त्याचा तो अर्थ घ्यायचा आहे की Bloomberg EM local currency liquid government bond index is a country constraint index that measures the performance of liquid local currency emerging market debt. It limits country exposure to a maximum of 10% and redistributes the excess market value index wide on a pro rata basis. म्हणजे मॅक्सिमम पर्सेंटेज तुमचं असेल 10%. 10%च्या वर जर कोणी गेलं तर ते वरचं काढून घेऊन बाकीच्या लोकांना प्रो रेटामध्ये वाटून टाकलं जाईल. Bloomberg plans to add India to the emerging market bond indexes on January 31, 2025. Indian fully automated route FAR bonds will be included in Bloomberg EM local currency government indices with an initial weight of 10% of their full market value. The weight of these bonds will increase every month
ओव्हर द 10 month period ending October 2025. अकॉर्डिंग टू मायकेल ब्लूमबर्ग, फाउंडर, त्यांचं असं म्हणणं की एक इंडियाचं ग्रोईंग इम्पॉर्टन्स आहे, त्याला हे दिलं इम्पॉर्टन्स आहे. वन्स कम्प्लिटली फेज्ड इन टू द ब्लूमबर्ग इमर्जिंग मार्केट 10% country capped index, India is expected to join both China and South Korea as markets that reach the 10% cap. Within the market cap weighted version of the index, India is expected to be the third largest country after China and South Korea. Using data as of January 2024, the index would include 34 Indian securities and represent 7.26% of the 6.1 trillion index on a market value weighted basis. याच्यापेक्षा जास्त महत्वाचं इम्पॉर्टंट हायलाइट जो असा आहे की इन्फ्लो किती येतात, 2 किंवा 3 बिलियन टोटल डिवायडेड बाय 10, म्हणजे काहीतरी 200 मिलियन 200 मिलियन 200 मिलियन 200 मिलियन अराउंड. जर मी असं गृहीत धरलं की 80 रुपये चा $1 असं जर मी गृहीत धरलं तर 8,000 करोड म्हणजे 1 बिलियन येतं. 16 किंवा 17,000 करोड असं त्याची एक किंमत येते. राऊंड फिगर आपण एक काम करूया, आपण 18,000 करोड गृहीत धरूया. 18,000 करोड डिवायडेड बाय 10, 1,800 करोड पर महिन्याला छोट्या बहुत योजनांना फायनान्स करायला सरकारचं योग्य आहे. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट अशी हायलाइट होते की जून पासून ज्या वेळेला हे सुरुवात होईल, जून जुलै पासून भारत सरकारच्या बॉन्डची जी यील्ड आहे ती खालती राहायला लागेल, ती कमी राहायला लागेल. बॉन्डच्या प्राइसेस वरती येतील आणि बँकांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर चालायला लागतील, कारण त्यांच्या ट्रेझरीचं जे आहे त्याला सपोर्ट करत आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. अजून काय हायलाइट होतं महाराजा, तर टाटा मोटर्सचं डीमर्जर. टाटा मोटर्सकडे आहे कमर्शियल व्हेकल आणि पॅसेंजर व्हेकल, ट्रक असतील, बसेस असतील, त्यांच्या पॅसेंजर व्हेकल्स मधले त्यांचे एकेकाळी इंडिका होती, आता त्यांच्या भरपूर साऱ्या गाड्या आलेल्या आहेत. JLR असतील, ईव्ही इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या बाजारामधला टाटा हा एक हळूहळू अनभिषिक्त सम्राट व्हायला लागलेला आहे. म्हणजे मी आता थोडा जुन्या काळाचा झालो. आय थिंक मी ज्या काळात इलेक्ट्रॉनिक कार्स बघितल्या, ज्या काळात त्याचे एक रेवाचं होतं, महिंद्रा रेवा, त्या काळापासून मी ईव्ही बघत आलेलो आहे. परंतु आता बऱ्यापैकी ते वाढलेलं आहे, अनेक साऱ्या ठिकाणी ते आलेलं आहे. दॅट्स नॉट द हायलाइट पार्ट. Tata Motors, India's largest automaker, announced its plans to demerger into 2 separate entities. The demerger will take place around 12 to 15 months. Will split Tata Motors into 2 listed entities. Commercial vehicle business, the first entity will encompasses the commercial vehicles business and its associated investments. Passenger vehicles segment, the second entity will include the passenger vehicle segment consisting of PV, passenger vehicle, electronic vehicle, JLR and their related investments. The demerger is a logical progression of the subsidiarization of passenger vehicle and electronic vehicle businesses done earlier in 2022. The company says the demerger will unlock shareholders value and enhance market focus for the two businesses. होतं असं आहे की ऍज पर यांचं जे काय येत आहे, जे काय मी वाचतो आहे त्याच्यानुसार त्यांचा रेशो कदाचित 1:1 असेल. म्हणजे तुमच्याकडे टाटा मोटर्सचा एक जरी शेअर असेल तरी तुम्हाला त्या दोन्ही बिझनेसचे एक एक शेअर मिळतील. शेअर होल्डिंग पॅटर्न समसमान असेल असं त्यांचं जे म्हणणं आहे ते हेच इंडिकेट करत आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्या आधी DVR चा शेअर हा डिलिस्ट होईल. अमेरिकेच्या बाजारात असलेले टाटा मोटरचे शेअर त्यांनी लिस्ट केलेले काढून घेतले. आता DVR जाईल. म्हणजे गंमत अशी की एकेकाळी DVR चे शेअर्स डिफरन्शिएटेड वोटिंग राईट्स
भारताच्या बाजारात फेमस करवायला ज्या टाटा मोटर्सनी सुरुवात केली ती टाटा मोटर्सच त्याला काढून घेते आहे. ठीक आहे, व्हेरी व्हेरी गुड, त्याच्यामध्ये काही आक्षेप असण्याचं कारण नाही. याच कारणामुळे होईल असं की टाटा मोटर्सचं पूर्ण मार्केट कॅप सेन्सेक्स आणि निफ्टीवर लिस्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे हे बोलत असताना मला राकेश झुंझुनवालांची आठवण येते आहे, ज्या राकेश झुंझुनवालांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये बराच काळ टाटा मोटर्स डीबीआरला पार्ट केलं होतं मृत्यूआधी. ते टाटा मोटर्स या शेअरवर फार मोठे बुल होते, हे हायलाइट करायला मी विसरत नाहीये. पुढच्या बातमीकडे जाऊया. कार्ड इंटर ऑपरेटेबिलिटी. आता झालं असं आहे, हे सगळं सगळं तुम्हाला दिसतं आहे स्क्रीनवर, वाचू शकता. साध्या भाषेत, अगदी अगदी साध्या भाषेत सांगतो. मी जर क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड घ्यायला गेलो बाजारामध्ये बँकांकडे, तर बँका मला विचारत नाही तुम्हाला नेमकं कुठलं कार्ड पाहिजे, ते मला देऊन टाकतात. लार्जली ते विजा कार्ड असतं, मास्टर कार्ड किंवा मायस्ट्रो असतं. आजकालच्या जगात ते एनपीसीआय म्हणजे रुपे कार्ड असतं, कारण रुपे कार्ड अनेक जण मागून घेतात युपीआय साठी. फायदा होतो त्याच्यामधलं. कार्ड इश्यूची मी आय थिंक तिसऱ्या चौथ्याच्यात नाव पण विजा, मास्टर कार्ड, एमएक्स, अमेरिकन एक्सप्रेस, डायनर्स क्लब आय थिंक संपला. आणि एनपीसीआयचं रुपे कार्ड हे आहे. अकॉर्डिंग टू आरबीआय प्रेस रिलीज डेटेड 5 मार्च 2024, the authorized card networks tie up with banks, non-banks for issuance of credit cards. The choice of network for a card issued to a customer ज्यांनी आधीच केलेलं आहे त्यांना त्यांचं एक्सपायर झाल्यावर मिळेल. साध्या साध्या भाषेत बोलायचं तर प्रत्येक कार्डाची एक एक्सपायरी असते, एक काहीतरी ठराविक दिवस असतो, त्या दिवसाला त्या कार्डची लाईफ संपते, बँक त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं कार्ड पाठवून देते. होईल काय की आता तुम्हाला पुढच्या वेळेला ऑप्शन मिळेल, हे खरेदी करायचंय नाही खरेदी करायचंय, दुसऱ्याकडे जायचंय. कारण अनेक वेळेला होतं असं, आपल्याला वाटतं फ्लिपकार्टची याची ऑफर आहे, माझ्याकडे का बरं नाहीये, मला का होत नाहीये, हे या कारणासाठी. अनेक वेळेला अरे मी हे तर स्वाईप केलं, मग हे का झालं नाही, इथे एवढे पॉइंट मिळाले, मला का नाही. त्याचं कारण आहे की विजा, मास्टर कार्ड, अमेरिकन एक्सप्रेस यांच्या फरकामध्ये ते होते. आय थिंक एमएक्सचा किती आहे मला हे पण माहित नाही, त्याच्यामुळे खरेच आपल्याकडे विजा, मास्टर कार्ड आहे. अमेरिकन एक्सप्रेस थोड्याफार प्रमाणावर आहे, हे मान्य करावं लागेल. ऍक्शन वॉज टेकन फॉलोइंग द रिवाइव्ह विथ determined that some card networks and issuer agreements do not support customers freedom of choice. याच्यामध्ये मला असं वाटतं की काही स्पेशल टाईप कार्ड असतात, फॉर एक्झाम्पल एसबीआय बीपीसीएल, तर तुम्हाला जर ते पाहिजे असेल पेट्रोल पंपावर करायला तर ते तुम्हाला तेच करावं लागेल. अजून एक काहीतरी मी बघितलं होतं की कुठल्या तरी एका मोठ्या रिटेल चेननी बँकेशी टायअप करून केलं, त्याच्यामध्ये जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर तुम्हाला तसं मिळेल, पण ते पण तुमचा चॉईस आहे ना, तुमचा चॉईस आहे. फॉर एक्झाम्पल उद्या जर विजा मध्ये मिळालं, ऑप्शन तो मला मिळणार नाहीये. विजाचं कार्ड जर एखाद्या ठिकाणी चालत असेल तर ते अमेरिकन एक्सप्रेस चालणार नाही, त्याच्यामुळे इथे तो ऑप्शन तुम्हाला नाहीये, मग तिथे तुमची चॉईस असू शकते. इन सिंपल वर्ड, आरबीआय वॉन्ट टू गिव्ह यू अन ऑप्शन, दॅट्स इट. आणि ही अत्यंत योग्य गोष्ट आहे. पुढच्या बातमीकडे जाऊया. वन मोर लेअर ऑफ केवायसी. काय घडलेलं आहे, अशा व्यक्ती की ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त बँकेचे अकाउंट्स आहेत आणि त्या बँकेच्या अकाउंटला त्यांनी एकच मोबाईल नंबर अटॅच करून ठेवलेला आहे, अशा व्यक्ती, याला काय म्हणणार, अशा व्यक्तींना त्यांच्या बँक अकाउंटला सेफ करून ठेवायला सरकारने किंवा बँकांनी हा एक स्टेप घेतलेली आहे. एक एक्स्ट्राचं लेअर की ज्याच्यामध्ये तुम्हाला आता हे कन्फर्म करावं लागेल की हे तुम्हीच आहात, तुम्हाला याच अकाउंटमध्ये यायचं आहे, तुम्हाला ते अकाउंट चूज करायचंय. दुर्दैवाने माझं पण हेच आहे. ऍक्सिस बँक आणि एसबीआय मध्ये माझे 2 अकाउंट आहेत, एक त्याला जोडलेला एकच नंबर आहे. कसा होतो हे मला वापरता येणार आहे भविष्यात, सो मी जरूर सांगेन तुम्हाला.
वळूया पुढच्या बातमीकडे. तुमच्या पैशाची काळजी घ्या, तुमच्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीची काळजी घ्या. चलूया पुढच्या बातमीकडे. न्यू एअरलाइन्स इन इंडिया. म्हणजे मी ही बातमी खरं तर थोडीशी उशिरा घेतली होती, पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, एअरलाइन्स बद्दल बातमी आहे, वाव, ऍड केलीच पाहिजे. बातमी अजून इंटरेस्टिंग हो. फ्लाय 91 regional airline improve regional aviation by offering competitive air fares. Airlines is owned by Just Udo Aviation Private Limited and is committed to serving underserved and unserved routes. मनोज चाको हे नाव तुम्हाला माहित असेल नसेल माहित नाही, पण यांचे फॉर्मर एम्प्लॉयर कोण होते हे मी सांगितलं तर तुमच्या 2 मिनिटात लक्षात येईल. किंगफिशर एअरलाइन्स चे आय थिंक चेअरमन होते का कोण होते, हे त्यांच्या टॉप मॅनेजमेंट मधलं एक नाव होतं. मनोज चाको त्यांनी केलं. अमेरिकन एक्सप्रेस मध्ये ते होते, परत एकदा अमेरिकन एक्सप्रेसचं नाव आलं. इमिरेट्स एअरलाइन्स SOPTC मध्ये ते होते, आणि इंडिगोच्या आणि विस्तारा एअरलाइन्सच्या काय डिओपोली झालेल्या मार्केटमध्ये एक नवीन बादशाह येऊन पडला आहे. मी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करतो. चलो पुढच्या बातमीकडे सरकूया. न्यू एअरलाइन्स 8% ग्रोथ. आरबीआय म्हणते वाय नॉट. काय झालं की मागच्या Q3 FY24 Q3च्या बाबतीमध्ये जे नंबर्स आले ते 8% जास्त होते, 8.4 होते. आणि म्हणून आरबीआयचं असं म्हणणं की का नाही, in March 2024, Reserve Bank of India Governor Shaktikanta Das said that India's economic growth is likely to be closer to 8% in the current financial year. This is higher than the National Statistical Office estimate of 7.6. Das attributes the upgrade to the expectation to the rapid economic expansion of 8.4 in the December quarter of 2023, which is the highest in 18 months. He also cites robust activity in the manufacturing and construction sector as the main drivers. माझ्या या ग्रोथच्या बाबत केलेल्या अनालिसिसला जर तुम्ही परत एकदा वाचलं, मागच्या आठवड्याच्या आय थिंक बातम्यांमध्ये मी याच्याविषयी बोललो होतो. कन्झम्पशन नाहीये, शेती घटते आहे आणि गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. कन्झम्पशन हा भारताच्या जीडीपीचा एक कोअर फॅक्टर असताना ज्या वेळेला कोअर कन्झम्पशन नाहीये, अशा ग्रोथकडे तुम्ही कसे काय विश्वास ठेवू शकता? अशी ग्रोथ किती काळ चालेल? मला अगदी मान्य की ज्या वेळेला तुमच्या ग्रॉस फिक्स कॅपिटल फॉर्मेशनचा ग्रोथ 40%च्या आसपास होता, त्यावेळेला ते एक उत्तम ग्रोथ असते. मला मान्य, मला पूर्ण मान्य. परंतु विदाउट कन्झम्पशन ज्या वेळेला रुरल इकॉनॉमी काम करत नाहीये, आणि हेही तुमच्या लक्षात आलेलं आहे की कंपन्यांनी सरकारला टॅक्स देणं पसंत केलं, त्यांच्या कन्झ्युमरला प्रॉफिटचा थोडाफार फायदा की किमती घटवल्या याचा फायदा न देता, इज नॉट ऍक्सेप्टेबल. आणि म्हणून हे जे ग्रोथ मला दिसते आहे, मला त्याच्याविषयी फारसा विश्वास नाही. मी या बाबतीमध्ये शिव्या खायला तयार आहे. मी इकॉनॉमीच्या एका फार वेगळ्या साईडला येतोय, मी स्वतःच मान्य करून टाकतो. पुढच्या साईडला जाऊया. आणि न्यू कमोडिटीज टू ट्रेड, भरपूर मोठी लिस्ट आली आहे. आय थिंक 104 पर्यंत ही लिस्ट जाऊन पोहोचली टोटल. नवीन नाही, 13 का 14 आलेले आहेत. मॅंगनीज, म्हणजे मॅंगनीजला एवढा वेळ का लागला? मला त्यातल्या काही नावं बघून थोडं आश्चर्य वाटलं की मॅंगनीजला एवढा वेळ का लागला. सिमेंट, भारत हा जगातल्या मोठ्या सिमेंट उत्पादकांपैकी एक, तरी पण सिमेंटला वेळ का लागला माहित नाही. बिट्युमेन व्हायला पाहिजे होतं. ऍपल्स, कॅश्यू, गार्लिक, सोडा, स्किम्ड मिल्क पावडर अँड व्हाईट बटर. याच्या बाबतीमध्ये मी जेव्हा अनालिसिस साठी बघत होतो, एक गोष्ट अशी हायलाइट झाली की स्किम्ड मिल्क पावडर आणि व्हाईट बटर याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि याचं प्राइसिंग डायरेक्टली इनडायरेक्टली सरकारच्या हातात आहे. अमूल आणि दूध उत्पादक संघ अनेक साऱ्या ठिकाणी जे आहेत
ते सरकार किंवा सरकारी संस्थांमार्फत चालवले जातात. आणि आता जर स्किम्ड मिल्क पावडर आणि व्हाईट बटर कमॉडिटी म्हणून एक्सचेंजवर ट्रेड होणार असतील तर या क्षेत्रातून सरकारने बाहेर काढता पाय घेण्याची तयारी ठेवली आहे का? म्हणजे आपण LICचा IPO पाहिला, हळूहळू अमूल सारख्या संस्था बाहेर जाऊन या खाजगी क्षेत्राच्या हातात देण्याची तयारी चालू आहे का, हा प्रश्न पडतो. कारण त्याच्याशिवाय तर काय हे नाहीये ना. मुळात मॅंगनीज मिळतंय, उत्तम आहे. टिंबर आणि बांबू थोडासा लेट झाला निर्णय, थोडासा लेट झाला, पण ठीक आहे. बांबूच्या ज्या आहेत गोष्टी उत्पादनांना मदत करण्यासाठी उत्तम आहे. आणि पॅलॅडियम फार फार वाईड त्याचे उपयोग आहेत. आणि पॅलॅडियम हे नाव काढताच एक डायहार्ड मार्वल फॅन आहे, त्याच्यामुळे मला आयर्न मॅन 1 आठवतो. परंतु पॅलेडियमचे अनेक सारे उपयोग इंडस्ट्रीमध्ये होतात. कारच्या इंडस्ट्रीमध्ये याचा मोठा उपयोग होतो. आणि त्याच्यामुळे पॅलेडियम जर ट्रेड होणार असेल तर ते बघायला मजा येईल. वेदर वेदर म्हणजे हवामान कसं आहे याच्यावरचा ट्रेड देखील करता येईल. बघायचं म्हणजे आता ते ट्रेड करणारी माणसं एक त्यांचं वेगळं अनालिस्ट, त्यांचं एक वेगळं नॉलेज घेऊन येतील. त्यांना माझं स्वागत आहे. चलूया पुढच्या बातमीकडे. काय आहे अजून पुढच्या बातम्या IPO फ्रॉड. या आठवड्याच्या काही मोठ्या हायलाइटेड न्यूज ज्या होत्या त्या या होत्या की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने JM फायनान्स वर ऍक्शन घेतली. बॅन JM फायनान्शियल प्रोडक्ट्स फ्रॉम ऑफरिंग न्यू लोन्स अगेन्स्ट इनिशियल पब्लिक ऑफरिंग. सेबीच्या हेड माधवीपुरी बुच यांनी त्या IPO फ्रॉड विषयी बोललं होतं. कदाचित हे त्याच साईडला चाललं आहे का माहित नाही, पण सेबी बार द कंपनी फ्रॉम मॅनेजिंग बॉन्ड ऑफर्स असू शकतं. RBI has found serious deficiencies in the company's loans, including repeatedly using loan funds to help customers bid for IPOs and NCDs offering per functionary credit underwritings, financing against meager margins, छोट्या मार्जिनच्या अगेन्स्ट हे करणं, रेग्युलेटरी अँड गव्हर्नन्स लॅप्सेस त्यांच्याकडे होते, युझिंग अ पॉवर ऑफ अटॉर्नी अँड मास्टर अग्रीमेंट ऑब्टेन फ्रॉम कस्टमर्स विदाउट देअर इन्व्हॉल्वमेंट इन द सबसिक्वेंट ऑपरेशन्स. अशा तऱ्हेने भरपूर मोठ्या प्रमाणावर हे करवलं. त्यांचा शेअर भरपूर पडला. हायएस्ट फॉल सिन्स एप्रिल 2020. एप्रिल 2020 मध्ये काय होतं तर लॉकडाऊन लागले होते. लॉकडाऊनच्या काळामध्ये हा शेअर पडला होता. एक एक गोष्टी त्या काळात फायनान्शियल गोष्टी पडायला झाल्या त्या. कम्पेअर त्याच्याशी जर होत असेल तर हे एक मोठं क्रायसिस आहेच. हे मोठं क्रायसिस आहे. आणि मागच्या काही दिवसामध्ये RBI आणि एकूणच रेग्युलेटर्स ज्या प्रमाणात ऍक्टिव्ह दिसत आहेत ते भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये क्वेश्चन करण्याची गोष्ट आहे की आताच कसे काय एकदम सगळे ऍक्टिव्ह व्हायला लागले होतात. फार चांगली गोष्ट आहे. मग आतापर्यंत हे का लक्षात येत नव्हतं, काय झालं? मग IPO आतापर्यंत जे भरून झाले त्यांच्याविषयी क्वेश्चन मार्क आहे का? म्यूल अकाउंटचा यूज असा जो एक थोड्याफार प्रमाणावर हिंट होत होती माधवीपुरी बुच यांनी, हे त्याच्याकडे बोट दाखवतंय का माहित नाही, पण हे असू शकतं. ही ऍक्शन RBIची होती आणि त्याच्यावर सेबीने थोडासा सपोर्ट करवला, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे हे असं म्हणायला वाव आहे. पुढची बातमी बघूया. IIFLच्या बाबतीमध्ये फिनटेक IPO फायनान्स 9 गोल्ड लोन्स 24,692 करोडचं गोल्ड लोन पोर्टफोलिओ त्यांच्या गोल्ड लोनचा होता. टोटल लोन पोर्टफोलिओचा 31% गोल्ड लोन पोर्टफोलिओ इज IIFL फायनान्स. झालं असं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBIने एम्बार्गो लावून टाकला की तुम्ही नाही करू शकत. मल्टिपल सुपरवायझरी कन्सर्न्स, डेव्हिएशन असेइंग अँड सर्टिफाईंग प्युरिटी ऑफ गोल्ड. सोनं खरंच किती शुद्ध आहे जे तुम्ही घेतात, हे करतात, ते करतात. नो अडिअरन्स टू द स्टँडर्ड ऑक्शन, म्हणजे कोणी जर ते लोन फेडताना फेल गेलं तर ते ही सिस्टीम असावी लागते की हे त्यांनी आम्हाला दिलं होतं
सोनं आता मला त्याचा ऑप्शन करावा लागेल, त्याचा लिलाव करावा लागेल, विकावा लागेल आणि त्यातून मी माझा पैसा वसूल करीन. सिरियस गव्हर्नन्स इश्यूज, मला याच्यामध्ये बातमी आठवते, बँक ऑफ बडोदाने त्यांच्या ऍपच्या थ्रू गोल्ड लोन दिले. त्याच्यामुळे झालं असं की काही गोल्ड लोन्स देताना सोनं तारण ठेवतच गेलं नाही, तसंच वाटले गेले घाईघाईमध्ये आणि याचा फायदा घेतला गेला आणि शेअर होल्डर्सच्या आणि एकूणच सरकारच्या पैशांना, फंड्स डिपॉझिटर्सच्या पैशाचा हा अपव्यय झाला असं म्हणायला वाव आहे. IIFL गोल्ड लोनवर घेतलेल्या ऍक्शन नंतर मनप्पुरम असेल, मुथूट गोल्ड लोन्स असेल, याच्या शेअरची पडझड दिसून आली. RBI also directed IIFL Finance to stop assigning, securitizing or selling any of its gold loans. म्हणजे आत्ता असलेलं बाहेर कोणाला करून टाकता येणार नाही, हे तुम्ही घ्या, हे तुम्ही करा, असं करा, हे करता येणार नाही. सुपरवायझरी रिस्ट्रिक्शन्स विल बी रिवाइव्ड अपॉन completion of the special audit to be instituted by RBI. The RBI will also require the company to rectify the special audit finding and the findings of RBI inspections to satisfy RBI. आमचं सॅटिस्फॅक्शन झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही असं सदैव असेल. ऑल्सो रिक्वायर द कंपनी टू रेक्टिफाय स्पेशल ऑडिट, आम्ही सांगू ते करा, त्यातून आमचं समाधान झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही असं RBI साध्या भाषेत म्हणते आहे. मोठं सापडलं आहे असं दिसतं आहे आणि एकूणच मागच्या काही दिवसांमध्ये जे काय ऍक्शन येते आहे ती थोडीफार काळजी मध्ये टाकते आहे, हेही तेवढंच खरं. पुढच्या साईडला जाऊया. अजून काय बातम्या होत्या. वन स्ट्रॉंग रेग्युलेटर NFRA, फायनान्शियल रेग्युलेटर्स ज्या वेळेला आपण मोजायला बसतो तेव्हा या लोकांचा समावेश होत नाही, पण भारतामध्ये नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हा पण एक रेग्युलेटर आहे. यांनी असं ठरवलं आहे की जर त्यांना कोण्या कंपन्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये गोंधळाची परिस्थिती दिसली तर ते त्यांच्या ऑडिट कमिटीशी डायरेक्ट संपर्क साधतील. सेन्सिटाइज ऑडिट कमिटी ऑफ अ लार्ज लिस्टेड कंपनीज अबाउट अकाउंटिंग स्टँडर्ड्स अँड देअर रोल. रिलायन्स असेल, टाटा सन्स असेल किंवा भारती एअरटेल सारख्या कंपन्या असतील, या मोठ्या कंपन्या किंवा इनफॅक्ट मी तर म्हणतो सेन्सेक्स आणि निफ्टी मधल्या ज्या कंपन्या आहेत ना त्या सगळ्यांच्या ऑडिट कमिट्या याच्या डायरेक्ट मायक्रोस्कोप खाली, रडार खाली आल्या पाहिजेत, त्याच्याशिवाय आपण ग्लोबल कंपन्या असू शकत नाही. हो, म्हणजे आपल्या देशाच्या बॉन्डचा जर समावेश जागतिक बॉन्ड इंडेक्स मध्ये होणार असेल तर आता आपल्याला पण आपल्यावर काही बंधनं लादून घ्यायला पाहिजे आहेत, हे माझं विधान आहे. टाळ्या शिव्या ज्या काय खायच्या असतील त्या खायला मी तयार आहे, हे माझं म्हणणं आहे. आणि अत्यंत योग्य साईडला पडलेलं हे पाऊल आहे. जुग जुग जिओ. पुढच्या बातमीकडे जाऊया. स्ट्रेस ऑफ मिड कॅप अँड स्मॉल कॅप स्कीम्स. झालं असं, हे खरं तर ही बातमी घ्यावी का नाही घ्यावी अशा मनस्थितीत मी होतो, परंतु माझ्या असं लक्षात आलं की माझ्या बातम्यांचे काही व्ह्युअर्स हे इन्व्हेस्टर असू शकतात अशा मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या स्कीम मध्ये, आणि म्हणून हे मी हायलाइट करतो आहे की ॲज ऑफ मार्च 2024 एम्फीचं असं म्हणणं आहे की रिटेल गुंतवणूकदारांनी मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या शेअरमध्ये पैसे गुंतवावे, त्यांचे पैसे जावे, त्यांनी पैसे डबल ट्रिपल चारपट करावे, त्याच्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु ज्या वेळेला फंड मॅनेजर किंवा एक पुरी सिस्टीम, म्युच्युअल फंडाची सिस्टीम ही त्या शेअरमध्ये पैसे गुंतवते आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवते, त्यावेळेला त्याची काळजी तयार होते. म्हणून त्यांनी काही टेस्ट फॉर स्मॉल कॅप फंड्स त्यांनी ठेवले आहेत, जे तुम्ही पण बघून घ्यायला पाहिजे की रिटर्न्स ओव्हर द सायकल, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्षामध्ये त्याचे रिटर्न्स नेमके काय आहेत हे बघितलं पाहिजे. त्या इंडेक्सची जवळ जाणारे आहेत का, कंटिन्यू फक्त रिटर्न त्याला जास्ती मिळत आहेत. सीझन फंड मॅनेजर, म्हणजे मी फायनान्स शिकत होतो त्यावेळेला तर माझ्या मॅडमनी सांगितलं होतं की आशुतोष, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, परंतु फक्त आणि फक्त एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आणि ते म्हणजे
फंड मॅनेजरला असलेला अनुभव. फंड मॅनेजर अनुभवी आहे का? हो, व्हेरी गुड. इन हाऊस रिसर्च. अनेक साऱ्या कंपन्यांकडे सध्याच्या दिवसात SIP मुळे अगदी भरभरून पैसा येतो आहे, पण या SIPच्या पैशाचा कुठेतरी जिरवला पाहिजे, रिचवला पाहिजे म्हणूनच टाकतायत का रिसर्च आहे म्हणून ते गुंतवणूक करतायत? मी मान्य करतो की काही वेळेला मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये पण दम असतो, परंतु उगाच पैसा गुंतवायचा म्हणून गुंतवणूक चालू आहे का? माहित नाही. ते पण एक काळजी घेण्याची गोष्ट आहे, ती पण एक आहे. पोर्टफोलिओ टर्नओव्हर. किती वेळेला टर्नओव्हर होत आहे, किती वेळेला पोर्टफोलिओचे गोष्टी बदलत आहेत. 4 दिवसांनी एकदा बदलणारा असेल का 90 दिवसामध्ये पोर्टफोलिओला त्याला काही टाइम दिला जातो आहे त्या शेअरला का कंटिन्यू काही त्यांचे शेअर वाईट परफॉर्मन्स करत असून देखील वाईट घेतात. ही पण एक स्ट्रेस टेस्ट आहे. पोर्टफोलिओचा PE किती आहे, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलेले शेअर प्रॉफिट कमवत आहेत का? हाय PE असलेल्या याच्यामध्ये तुम्ही चाललेले आहात. गुंतवणूकदारांचा पैसा याच्यामध्ये रिस्क मध्ये येऊन पडलाय का? काळजीची गोष्ट आहे. मॅन्डेट काय आहे नेमकं? SIPचा पैसा किती आहे, नॉन SIPचा पैसा किती आहे, वन टाइमचा पैसा किती, मॅन्डेट काय आहे, काय हे त्याच्या काही स्ट्रेस टेस्ट आहेत. तुम्ही पण गुंतवणूक करताना याच्याकडे लक्ष द्यायला हवं. पुढच्या बातमीकडे जाऊया. इजिप्त इज लिव्हिंग JP मॉर्गन EM इंडेक्स. त्यावेळी लक्षात आलं नव्हतं नेमकं काय चालू आहे. साध्या भाषेमध्ये असं आहे की मुळात इजिप्त हा एक अत्यंत जुना देश. त्यांची शहरं आता नवीन, त्यांना याची गरज आहे, पैशाची गरज आहे. त्यामुळे आय थिंक $35 बिलियन त्यांच्याकडे युनायटेड अरब एमिरेट्सनी आलं आहे आणि दोघंच्या दोघं ब्रिक्सचे नवीन पार्ट. मोठी डील होते आहे. आय थिंक 29 फेब्रुवारीला त्यांच्याकडे $5 बिलियन पहिला येऊन पडला आणि 6 मार्चला त्यांच्याकडे इजिप्त डिव्हॅल्यूड इट्स करन्सी बाय 26.5 टू रीच लो ऑफ 42 इजिप्शियन पाउंड्स to the US dollar. This is the fourth devaluation of the Egypt's currency since 2022. Devaluation is a result of a massive interest rate hike by the central bank. The pound has lost more than 2/3 of its value against the dollar since early 2022. मोठ्या प्रमाणावर असलेल्या काळज्या आहेत. जगभरामध्ये काही देश अर्थव्यवस्था त्यांच्या संकटात सापडले आहेत. त्यातलं हे एक नाव हायलाइट करावं लागतंय मला. इंडेक्स अँड कमॉडिटीज शेवटच्या भागाकडे आलेलो आहे आपण. आणि या आठवड्यामध्ये थोडस असं आहे की जे 1 मार्च असं तुम्हाला दिसत आहे ते तसं नाहीये. त्याच्यामुळे मी फक्त एवढंच म्हणेन की ते या दिवसाला तो थांबला, कारण महाशिवरात्रीची सुट्टी होती आणि गुगलच्या सिस्टीममुळे त्यांना डिझास्टर रिकव्हरी साईट कॅच करता आलेली नाही. सो दॅट्स लेट इट गो. BSE सेन्सेक्स 74,119 वर येऊन थांबला. निफ्टी 22,493.50 वर शेवटचं त्याने ट्रेड केलं, तिथे थांबला या आठवड्यामध्ये. निफ्टी बँक 47,835.80 वर तो शेवटचा ट्रेड झाला. 21,005 टप्पा पार केला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसने. शेवटचा वृत्त हाती आला त्यावेळेला S&P BSE मिड कॅप 39,852.85 करत होता, एंड झाला तिथे. S&P BSE स्मॉल कॅप 44,653.57 असा त्याचा ट्रेड होता आणि अंत झाला त्याचा. निफ्टी प्रायव्हेट बँक 23,848.15, निफ्टी PSU बँक 7,341.25 वर त्याचा आठवड्याचा अंत झाला. त्याच्यानंतर S&P BSE PSU 19,184 च्यावर तो थांबला. S&P BSE 500 32,311.54 वर तो थांबला. त्याच्यानंतर निफ्टी फार्मा 19,194.10 वर त्याचा थांबला. 37,099.9 इतक्या अंशावर त्याचा बंद झाला निफ्टी IT. त्याच्यानंतर S&P 500 शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळेला
5157.36 अंशावर तो कार्यरत होता. डाउ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 38,791.35 वर तो शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळेला करत होता. नॅसडॅक कॉम्पोजिट 16,273.38 इतक्यावर तो काम करत होता. शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळेला. डॅक्स परफॉर्मन्स जर्मन मार्केट 17,853.19 इतक्यावर ते काम करत होते. आणि फ्रेंच मार्केट 8,036.76 वर तो काम करत होता. शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळेला. ब्रिटिश मार्केट्स फुटसी काम करत होते 7,671.30 वर. लाल होता त्यांचं. बजेट आलं आणि बजेटच्या काही गोष्टी चांगल्या गेल्या, काही गोष्टी वाईट गेल्या, त्याचा त्यांनी रिस्पॉन्ड केलेला असू शकतो हे त्याच्यामध्ये दिसून गेलं. ब्रिटिश मार्केटकडून पुढे जाऊया. करन्सी 82 रुपये 71 पैसे देऊन तुम्हाला $1 खरेदी करावा लागत होता. युरो खरेदी करायला तुम्हाला 90 रुपये 67 पैसे द्यावे लागत होते. त्याच्यानंतर अजून तुमचं पुढचं चलन होतं WTI नायमेक्स क्रूड $78.52. याच्यामध्ये गंमत अशी की भाव वाढत नाहीयेत आणि ओपेक प्लसने जरी ठरवलं आहे की आम्ही आमचं प्रोडक्शन कट करू, तरी पण त्यांना हव्या असलेल्या 80च्या वरती हे जात नाहीये. ब्रेंट क्रूड जरूर गेलेला आहे, परंतु ते देखील लवकरच खाली येईल असे सगळे ते चिन्ह. हा जो शेवटचा खालती गेलेला जो लाल तुम्हाला दिसतो आहे ते त्या न्यूज नंतरचा तो इफेक्ट असावा असं आहे चान्स. हेनरी हब नॅचरल गॅस कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट $2 वर तो काम करत होता. मोठ्या प्रमाणात तोही खालती आला. 1.93 डाऊन आहे. हिवाळा संपला आहे, उन्हाळ्याकडे सरकत आहेत. त्याचं हे कारण त्यांच्या देशामध्ये हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गॅस लागतो. आणि सोनं मोठ्या प्रमाणात काम करत होतं. 65,000 पार झाले. मागच्या आठवड्यात मला आठवतं हे 63,000 होतं सोनं. 1 किलो चांदी तुम्हाला खर्च करावे लागत होते 74,310. याच बरोबर या आठवड्याच्या बातम्या संपल्या. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत